पिलीभीतच्या गोकुलपुरम कॉलनीतून समोर आलेल्या या थरारक घटनेनं सध्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवलेला आहे। एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल असा हा जीवन आणि मृत्यूचा थरार नेमका काय होता हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। 22 फेब्रुवारी रोजी गोकुलपुरम मधील विनीता शुक्ला यांच्या घरात सर्व काही सुरळीत सुरू होतं। अचानक एक भयानक शांतता पसरली आणि विनीता या बेशुद्ध होऊन शुद्ध हरपून जमिनीवर कोसळल्या। घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथून तातडीने बरेलीच्या एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलं होतं। बरेलीच्या त्या रुग्णालयात 2 दिवस विनीता या व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होत्या, पण विज्ञानाने हात टेकलेले होते। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मात्र 24 फेब्रुवारी रोजी विनीता यांना रुग्णवाहिकेतून घरी आणलं जात होतं। इकडे घराबाहेर अंत्यसंस्कारासाठी लाकडांची व्यवस्था झाली होती। नातेवाईकांचा आक्रोश देखील सुरू होता आणि काळजावर दगड ठेवून विनीता यांच्या शेवटच्या प्रवासाची तयारी पूर्ण झालेली होती। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। रुग्णवाहिका पिलीभीतच्या दिशेने वेगात धावत असताना अचानक रस्त्यावर एक मोठा खड्डा आला। रुग्णवाहिकेला एक भीषण झटका बसला आणि त्याच क्षणी नियतीची चक्रे फिरली गेली। तो झटका इतका जोरात होता की विनीता यांच्या शरीरात अचानक एक सूक्ष्म हालचाल झाली। ज्यांना मृत मानून घरी नेलं जात होतं त्यांच्या पापण्या थरथरू लागल्या होत्या। कुटुंबाच्या डोळ्यात आनंद, अश्रू आणि आश्चर्याचा धक्का एकत्रपणे पाहायला मिळाला होता। त्यांनी गाडी घराकडे न वळवता तातडीने डॉक्टर राकेश न्यूरोसिटी हॉस्पिटल गाठलं। पुढचे 14 दिवस मृत्यूशी प्रत्यक्ष लढा सुरू होता, पण यावेळेस विनीता या जिंकल्या। आज 14 दिवसांच्या उपचारानंतर विनीता शुक्ला पूर्णपणे बऱ्या होऊन आपल्या घरी सुखरूप परतलेल्या आहेत। खड्ड्यामुळे प्राण वाचले की हा देवाचा चमत्कार आहे या चर्चेपेक्षाही विनीता यांचं परतणं हे त्यांच्या कुटुंबासाठी एखाद्या पुनर्जन्मापेक्षाही कमी नाहीये।